नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एससीबीसी सर्टिफिकेट बद्दल आपण ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तुम्ही जर ओपन मधून मराठा कॅन्डिडेट म्हणून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे किंवा ओपन मधल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना महत्त्वाचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरक्षण घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. ज्यांना जर एससीबीसी घ्यायचं असेल तर कुणाला लागू आहे आणि कधीचं लागणार, कुणाला नाही लागू हे पण मी सांगतो. विथ तुम्हाला जी आर ची कॉपी पण दाखवतो. 3 ते 4 जी आर मी तुम्हाला दाखवतो. ही जी आरची कॉपी पण माझ्याकडे अवेलेबल आहे. लागली तर मला सांगा, मी तुम्हाला पाठवून देईल. पण तत्पूर्वी सगळे अपडेट बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलाय का? नसेल केला तर करून ठेवा, कारण इथून पुढची पण अपडेट या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. सो लाईक पण करून टाका आणि शेअर पण करून टाका. चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगतो बघा, एससीबीसी जे सर्टिफिकेट आहे हे कुणासाठी बघा, एकदाच काढावं लागतं का? याचं उत्तर ही असे, एकदाच काढावं लागतं. हे कधीपासून लागू झालंय बरं? 11 मार्च 2024 पासून लागू झालंय. बरोबर आहे, 11 मार्च 2024 पासून लागू झालंय आणि यामध्ये तुम्हाला एकदाच काढावं लागतं. नॉन क्रिमिलियर व्हॅलिडिटी किती असते? नॉन क्रिमिनल, आता जेव्हा तुम्हाला एससीबी सर्टिफिकेट लागू झालं तर तुम्हाला एनसीएल पण लागतं बघा. म्हणजे तुम्ही एकदा एससीबी सर्टिफिकेट काढलं की याला एक्सपायरी नसते, याला एक्सपायरी नसते. म्हणजे एकदाच काढायचं असतं, नंतर परत परत काढायची गरज नाहीये. मात्र एनसीएल जे आहे ना, एनसीएल 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष व्हॅलिड असतं. तुम्ही किती वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारे एनसीएल काढतात, त्यानुसार ठरतं ते व्हॅलिड किती असणार आहे. 1 वर्षाच्या उत्पन्नावर काढलं तर ते एनसीएल 1 वर्ष व्हॅलिड आहे. 2 वर्षाच्या उत्पन्नावर काढलं 2 वर्ष, 3 वर्षाच्या उत्पन्न काढलं 3 वर्ष व्हॅलिड असतं. आणि त्या एनसीएल वरती खाली मेन्शन पण असतं कधीपर्यंत व्हॅलिड आहे. सो नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटी किती असते तर 1, 2 किंवा 3 वर्ष. कागदपत्रे कुणाच्या नावाची हवी तर कागदपत्र ही तुमची वडिलांच्या नावाची हवी. वडिलांच्या नावानंच तुम्हाला एससीबीसी पण आणि एनसीएल मध्ये पण तुम्हाला वडिलांच्या नावानेच हे काढायचं आहे. फॉर्म भरताना लागतं का तर यस, कोणताही स्पर्धा परीक्षेमधला कोणताही फॉर्म तुम्ही जर भरत असाल तर फॉर्म भरतानाच तुमच्याकडे हे लागतं. सो जर नसेल तर आता लगेच काढून ठेवा. अजून काही प्रश्न आहे? उत्पन्नाची अट काय असणार आहे तर यामध्ये उत्पन्नाच्या अटीमध्ये 8 लाखापर्यंत तुम्हाला हे सूट आहे. म्हणजे 8 लाख किंवा 8 लाखाच्या आत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला एससीबीसी सर्टिफिकेट पण काढता येतं. आणि नॉन क्रिमिनल शक्यतो एससीबीसी मिळतं, पण नॉन क्रिमिनल तुम्हाला 8 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर तुम्हाला हे मिळणार आहे. आरक्षण किती टक्के मिळतं एससीबीसी मधनं तर तुम्हाला आरक्षण 10% इथे दिलेलं आहे. फायदा काय होणार आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. फायदा काय होणार आहे आता नीट लक्षात घ्या. इकडे सपोज एखादा म्हटलं सर जाऊ द्या मला नाही काढायचं, काय फायदा नसतो. फायदा असतो. फॉर एक्झाम्पल एखादं मी उदाहरण देतो की एससीबीसी मधनं उमेदवार फॉर्म भरतोय, मग तो मेल कॅन्डिडेट असेल किंवा फिमेल असेल, तर यांनी जर एससीबीसी मधनं फॉर्म भरला तर यांना कुठे कुठे जागा मिळतात लक्षात घ्या. पहिला मुद्दा, मेल जर असेल तर याला बघा एससीबीसी जनरल, एससीबीसी जनरल मधल्या जागा मिळतात. त्यानंतर ओपन, त्यानंतर एससीबीसी जनरल आणि ओपन जनरल अशा 2 जागा 2 ठिकाणी त्याला ह्या जागांसाठी कॉम्पीट करायला इथे मिळू शकतात. आणि जर फिमेल कॅन्डिडेट असेल तर फिमेल कॅन्डिडेटला कुठे कुठे मिळतात ते लक्षात घेऊया. पहिले बघा, आता फिमेल एक इटसेल्फ काय समांतर आरक्षण पण आहे. फिमेल इटसेल्फ समांतर आरक्षण आहे. त्यामुळे ह्या फिमेलला जर तिने एससीबीसी मधनं फॉर्म भरला तर तिला पहिले विचार होतो बघा ओपन फिमेल मध्ये विचार होतो, दुसरा विचार होतो एससीबीसी फिमेल मध्ये, तिसरा विचार होतो बघा ओपन जनरल मध्ये आणि चौथा विचार होतो बघा एससीबीसी जनरल मध्ये. चारही ठिकाणच्या जागा तिला कॉम्पीट करायला मिळतात. मग हा फायदाच आहे ना. सो तुमचं जर सर्टिफिकेट निघत असेल तर फायदा नक्की करून घ्या. जुने सर्टिफिकेट चालेल का बघा, 2019 ला पण एससीबीसी लागू झालं, पण हे सर्टिफिकेट जुनं आहे हे चालणार नाही. 2024 नुसार नवीन पद्धतीने एससीबीसीचा फॉर्मॅट पण रेडी झालाय आणि तिथून लागू झालंय. त्यामुळे 2024 नंतर तर चालेल, जुनं चालणार नाही. पुढचे काय प्रश्न आहेत त्या अगोदर काही तुम्हाला मी सांगतो बघा. हा एक 11 मार्च 2024 चा जी आर आहे. हा 11 मार्चचा सुरुवातीचा जी आर आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय काय, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गांकरिता आरक्षण अधिनियम 2024 म्हणजेच एससीबीसीचा हे आरक्षण अधिनियम बनलाय 2024चा. या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाची जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. ऑलरेडी मी तुम्हाला आता सांगितलेले आहे काही मुद्दे. हा एक जी आर आहे, तुम्हाला हवा असेल तर मला सांगा. दुसरा मुद्दा, दुसरा जी आर जो आहे 15 मार्च 2024 ला आलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं एससीबीसी आरक्षण 2024च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने
द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल थोडाफार बदल यामध्ये त्यांनी केलेला होता. शुद्धीपत्रक होतं. त्यानंतर 29 जानेवारी 2025 सुद्धा शासन निर्णय आलाय आणि त्यामध्ये सांगितलंय एससीबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत. म्हणजे तुम्ही स्कूलला जर कॉलेजला जर ऍडमिशन घेत असाल तर त्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्यासंदर्भातला जी आर होता. आणि शेवटचा 28 जुलै 2025 चा एक जी आर आला होता. हे शासन परिपत्रक होतं ज्यामध्ये एससीबीसी विद्यार्थ्यांसाठी सेम शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती बाबतचं बंधनकारक करण्याबाबतलं हे जी आर होता. सो असे जी आर आलेले आहे. आता बघा काही उमेदवार असे म्हणतात सर एससीबीसी हे वडिलांच्या नावाने असावं, 8 लाखाच्या उत्पन्नावर काढता येतं, एससीबीसी सर्टिफिकेट एकदाच काढावं लागतं, ते लाईफ टाईम चालतं, फक्त यांचे तुम्हाला परत परत काढावं लागतं. आता पुढचा प्रश्न आहे सर एससीबीसी मी काढते पण जर एनसीएल नाही काढलं तर मग तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. लक्षात घ्या. आता काही उमेदवार म्हणतात सर मी जर एससीबीसी मधनं फॉर्म भरला, एससीबीसी मधून न भरता मी ईडब्ल्यूएस मधून भरला. बघा ईडब्ल्यूएस हे कोणासाठी आहे? ओपन मधले मराठा कॅन्डिडेट जर मराठा कॅन्डिडेट सोडून उरलेल्या कॅन्डिडेटसाठी एससीबीसी आहे. जर का तुम्ही मराठा कॅन्डिडेट आहात आणि तुम्ही जर का ईडब्ल्यूएस काढलं तुम्ही फॉर्म भरू शकतात, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. या संदर्भात एमपीएससीने सेपरेट नोटिफिकेशन दिले. सो काळजी घ्या. सो त्यामुळे ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरणं चुकीचं राहील ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. तो अशा पद्धतीने तुम्हाला मी एससीबीसी बद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. आता याबद्दल अजून काही शंका असेल तुम्हाला, उत्पन्न पकडताना फॉर एक्झाम्पल एखादी फिमेल असेल तर उत्पन्न पकडताना तिच्या हस्बंडचं आणि वडिलांचं आईचं उत्पन्न एकत्रित पकडलं जातं. तुम्ही जर मुलगा असाल, तुम्ही अपत्य असाल तर तुम्ही लग्न म्हणजे लग्न झालेलं नसेल, महिला असेल किंवा मुलगा असेल तर त्यांना आई वडिलांचं एकत्रित उत्पन्न पकडायचं. एखादी कॅन्डिडेट स्वतः फॉर्म भरत असेल तर स्वतःचं उत्पन्न पकडलं जात नाही, फक्त आई वडिलांचं उत्पन्न पकडलं जातं. उत्पन्नाचा दाखला हा वडिलांच्या नावाने निघतो पण एनसीएल मात्र तुमच्या नावाचं निघतं. सो या पद्धतीने एससीबीसी सर्टिफिकेट मधनं फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला तुमच्या नावाचं एससीबीसी सर्टिफिकेट आणि एनसीएल काढावा लागतं. या संदर्भात अजून प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा. हे सगळे जी आर तुम्हाला हवे असेल तर ह्या नंबरला कॉल करा. अदरवाईज इग्नाइट अकॅडमी फॉलो करा, हा चॅनल फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.